कोल्हापूर शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार आहे। त्यासाठी आता विभागीय कार्यालय स्तरावर कारवाईचे अधिकार देण्यात आलेत। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आढावा बैठकीत त्याबद्दलचे निर्देश दिले। दुसरीकडे विभागीय कार्यालयात बदली झालेले पण अजूनही बदलीच्या ठिकाणी हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना डॉक्टर भारुड यांनी दिल्या। कोल्हापूर महापालिकेच्या विभाग प्रमुखांची आढावा बैठक आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली। अतिक्रमण काढण्यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाला वाहनं उपलब्ध करून दिली जात आहेत। ज्या ठिकाणी यापूर्वी अतिक्रमणाची कारवाई झाली आहे त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण आढळल्यास ताबडतोब कारवाई करून साहित्य जप्त करावं अशा सूचना डॉक्टर भारुड यांनी दिल्या। फेरीवाला बायोमेट्रिक कार्ड नसलेल्या तसंच मंजूर ठिकाणाऐवजी अन्यत्र व्यवसाय करणाऱ्या गाड्यांवर सुरुवातीला कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। ज्यांच्या नावावर फेरीवाला परवाना आहे त्याच व्यक्तीनं व्यवसाय करावा असा कायदा आहे, तरीही एकाच्या परवान्यावर दुसरा व्यवसाय करत असेल तर सक्त कारवाई केली जाईल। तसंच अतिक्रमण निर्मूलन कारवाईवेळी जप्त केलेलं साहित्य परत दिलं जाणार नाही अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत।